आता कोणत्याच यूट्यूबरची नाही बरं का, पण माझ्या पद्धतीची व्हेज बिर्याणी आहे ना ती मी केलेली आहे. फक्त तुम्हाला दाखवते. आणि बघा इतकी सुंदर अशी बिर्याणी केलेली आहे आणि एकदम 15 मिनिटात होणारी अशी बिर्याणी आहे. तुम्हाला जर पाहिजे असेल तर कमेंट करून सांगा, मी डिटेल रेसिपी नक्की दाखवून. आणि नंतर त्यासाठी ना भाकरी वगैरे केली आणि खरडा जो आहे ना तो कोल्हापुरी करायचा होता. मग इथे थोडेफार शेंगदाणे भाजून घेतले आणि काही मिरच्या थोड्याफार तळून घेतल्या आणि ते भाजलेले शेंगदाणे खलबत्त्यामध्ये असे जाडसर कुटून घेतले, लसूण कुटून घेतला आणि तेलामध्ये ना थोडंफार असं ते फ्राय करायचं आणि जे मिरच्या आहेत ना त्या पण ठेचून ते फ्राय करून घ्यायच्या. तर हा असा मस्त असा खरडा कोल्हापुरी ठेचा माझा तयार आहे. तर चला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आता उन्हाळा तर भरपूर आहे, पण उन्हामुळे धूळ पण खूप येते, त्याच्यामुळे सगळ्यात मोठं ठिकाण म्हणजे आपल्या किचनची खिडकी. आता ही जी स्लायडिंगची विंडो आहे ना ती अशा प्रकारे साफ करावं लागते. इथे मला चिवनी खूपची मदत केली आणि हे साफ करण्याचं काम तिला खूप असं आवडतं. आता अशा विंडो साफ करण्यासाठी आहे ना ब्रश आणि एक कागद तर लागतो आणि त्याशिवाय ह्या अशा विंडो साफच होत नाही आणि खूप छान अशा साफ होतात. एक एक करून आता उन्हाळ्याची साफसफाई करावं म्हटलं. किचनपासून सुरुवात केली आणि भिंत वगैरे पण आहे ना ते सगळे पुसून वगैरे काढले. आणि तुम्हाला जर आहे ना माझं किचनचं जर टूर हवी असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा, मी नक्की देईन नॉन मॉड्युलर किचनची टूर. आणि इथे मी किचन ओटा पण साफ केला आणि खरंच खूप छान वाटतं, एकदम प्रसन्न वाटतं जेव्हा आपलं किचन खूप छान असं क्लीन असतं. तर किचन क्लिनिंगचे व्हिडिओ तर तुमच्याशी शेअर करेनच, पण तुम्हाला टूर जर हवा असेल तर कमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.